अनेकदा असं होतं की मानेवर, काखेत किंवा जांघेत त्वचेवर असे काही घडद मखमलीसारखे डाग दिसतात. आणि असं फक्त काही जणांसोबतच होतं असं नाहीये, अनेकांना हा अनुभव येतो. तर मग चला, या त्वचेच्या समस्येमागे नेमकं काय दडलंय ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, हे डाग दिसले की सगळ्यात आधी डोक्यात काय येतं की ही फक्त मानेवरची मळ आहे, घासून काढली की निघून जाईल, बरोबर? पण थांबा, हाच तर याबद्दलचा सगळ्यात मोठा आणि चुकीचा समज आहे. आणि आज आपण सगळ्यात आधीच याच गैरसमजाला दूर करणार आहोत. ओके, तर मग हा मळलेल्या मानेचा गैरसमज काय आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे बघूया. आता गंमत बघा, कधीकधी काय होतं, त्वचेवर खरंच मळ साचतो. त्याला डर्मटायटिस टेराफॉर्मा असं म्हणतात. आणि तो अल्कोहोलीने पुसला की निघूनही जातो. पण आपण ज्याबद्दल बोलतोय ना, तो प्रकार वेगळा आहे. अकांथोसिस नायग्रिकन्स हा स्वच्छतेच्या कमीमुळे होत नाही आणि तो कितीही घासून काढायचा प्रयत्न केला तरी जात नाही. म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. जर ही घाण नाही तर मग नक्की आहे तरी काय? चला जरा त्वचेच्या आत डोकावून बघूया आणि याचं खरं कारण शोधून काढूया. हे ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण त्वचेचा जो काळेपणा दिसतोय ना, तो या पूर्ण कथेचा फक्त एक भाग आहे. खरं कारण ते खूप वेगळं आणि खोलवर आहे. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. हा जो काळेपणा दिसतोय तो त्वचेचा रंग बदलल्यामुळे नाहीये, तर त्वचा जाड झाल्यामुळे तसं दिसतंय. आणि म्हणूनच बाजारात मिळणाऱ्या ज्या काही रंग उजळवण्याच्या क्रीम्स असतात त्या इथे अजिबात काम करत नाहीत. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या स्थितीच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. बघा, अकेंथोसिस याचा अर्थ होतो त्वचेचं जाड होणं, आणि नायग्रिकन्स याचा अर्थ गडद रंग. म्हणजे अगदी स्पष्ट आहे की खरी समस्या रंगाची नाहीच, ती त्वचेच्या जाडीची आहे. ठीक आहे, पण मग प्रश्न येतो की त्वचा अचानक अशी जाड का होते? याचं उत्तर आपल्या शरीराच्या आतच आहे, आणि त्याचं नाव आहे इन्सुलिन. आता हे नक्की कसं घडतं ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. असं समजा की इन्सुलिन हे एक प्रकारचं सिग्नल आहे. जेव्हा शरीर या सिग्नलला व्यवस्थित प्रतिसाद देत नाही, म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, तेव्हा शरीर गोंधळून जातं आणि त्वचेच्या पेशींना एक चुकीचा मेसेज पाठवतं, जास्त वाढा. आणि या चुकीच्या मेसेजमुळे त्वचेच्या पेशी इतक्या वेगाने वाढतात की त्वचा जाड मखमलीसारखी दिसू लागते. आणि हा मुद्दा खूप खूप महत्त्वाचा आहे, कारण अकॅन्थोसिस नायग्रिकन्स हे फक्त त्वचेपुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा ते टाईप 2 डायबिटीज, PCOS किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या मोठ्या आरोग्य समस्यांचं एक बाहेरून दिसणारं लक्षण असू शकतं. म्हणूनच जर हे डाग अचानक दिसायला लागले तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. आणि हे किती कॉमन आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. मधुमेहाच्या जवळपास 35% रुग्णांमध्ये त्वचेवर असे डाग दिसू शकतात. यावरूनच या दोन्हींचा किती जवळचा संबंध आहे हे स्पष्ट होतं. ओके, तर आता आपल्याला मूळ कारण कळलंय. मग पुढचा प्रश्न की त्वचेवरच्या या जाडपणावर उपाय काय करायचा? चला ते बघूया. इथे उपचाराचं मुख्य लक्ष आहे त्वचेचा तो जाडपणा कमी करणं. आणि त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, त्वचेच्या नवीन पेशी बनण्याची जी प्रक्रिया आहे ती सुधारायची. आणि दुसरा म्हणजे जाड झालेल्या त्वचेचा वरचा थर काढून टाकायचा. यालाच आपण एक्सफोलिएशन म्हणतो. यासाठी काही घटक खरंच खूप छान काम करतात, जसं की रेटिनॉइड्स. ते त्वचेच्या पेशींना एक प्रकारे नवी ऊर्जा देतात. मग आहेत लॅक्टिक ॲसिडसारखे AHS, जे त्वचेचा जाड थर हळुवारपणे काढायला मदत करतात. आणि हो, युरिया, विशेषतः जर तो 10% जास्त असेल तर तो जाड झालेली त्वचा मऊ करतो आणि तिला मॉइश्चराईज पण करतो. ठीक आहे, तर त्वचेवर काय लावायचं हे तर आपण पाहिलं. पण आता आपण या सगळ्यातल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येतोय. हा भाग नीट ऐका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. त्वचेवर बाहेरून क्रीम्स किंवा लोशन लावणं हे सोल्युशनचा फक्त एक भाग आहे. ते पूर्ण समाधान नाही. तो तर समस्येच्या फक्त वरवरच्या भागावर केलेला उपचार आहे. आणि म्हणूनच सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे त्यामागील मूळ कारणाचा शोध घेणं. डॉक्टरांना भेटून योग्य तपासण्या करून घेणं आणि शरीराच्या आत काही समस्या आहे का हे जाणून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच पुढच्या वेळी त्वचेवर असे डाग दिसल्यास त्यांना फक्त एक त्वचेचा प्रॉब्लेम म्हणून दुर्लक्षित करणं योग्य नाही. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, ही त्वचा आपल्या आरोग्याबद्दल काहीतरी मोठा आणि महत्त्वाचा संकेत तर देत नाहीये ना.